मग कथा ऐकणारा असावा. धन धान्य पुत्र पौत्र सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, पण श्रीमद भागवत कथा श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रवण करावे लागेल. कथा ऐकणारा असावा कसा? कथा ऐकणारा असावा राजा परीक्षितीसारखा. कथा ऐकणारा असावा नारद मुनींच्या सारखा. कथा ऐकणारा असावा शौनकादिक महामुनींच्या सारखा. आणि कथा ऐकणारा असावा पिशाच चिवणीला प्राप्त होता, पण उद्धाराची व्याकुळता लागलेली होती म्हणून धुंदुकारी सारखा. तेवढ्या व्याकुळतेनं कथा ऐकावी. किती श्रद्धेने कथा ऐकली पाहिजे. एखादा मुलगा स्वतःच्या आईपासून एखाद्या यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर जर हरवला, ज्या वेळेला तो मुलगा तिच्यापासून दूर जातोय, अगोदर सांगितलं सासूनं मुलाला नेऊ नको, काहीतरी घटना होईल, नाही मी बाळालाही घेऊन जाते. देव दर्शनाकरिता निघून आली आणि गर्दीमध्ये मुलगा हरवला. त्या वेळेला पोलीस चौकीमध्ये तो मुलगा गेला आणि त्या लोकांनी माईक मध्ये सांगावं, मुलगा आहे, काळ्या सावळ्या रंगाचा आहे, खाकी रंगाची पॅन्ट आहे, पांढऱ्या कलरचा शर्ट अंगामध्ये घातलेला आहे, काळ्या सावळ्या रंगाचा मुलगा आहे, नाक असं आहे, डोळे असे आहेत, असं वर्णन ऐकलं एका व्यक्तीनं. आणि एक बाई खिन्न मनानं उदास होऊन एका ठिकाणी बसलेली त्याची आई. आई सगळीकडे शोधत होती, मुलगा कुठे सापडेना. एका व्यक्तीने विचारलं, ताई का बसलाय? माझा मुलगा माझ्यापासून कुठे गेला माहिती नाही. सांगितलं होतं घरून घेऊन जाऊ नका, पण घेऊन आले, पण मुलगा कुठे गेला पत्ता नाही. त्या व्यक्तीने सांगायला चालू केलं, काळ्या सावळ्या रंगाचा आहे का? थोडा असा बुटका आहे का? तो खाकी रंगाची पॅन्ट घातलेली आहे का? पांढऱ्या कलरचा शर्ट घातलेला आहे का? ती माता जसं वर्णन त्या लेकराचं एक चित्त करून ऐकते ना, की कुठेच तिला आवाजही दिला आणि तिला हलवलं तरी कुठे पाहणार नाही. एखादा हरवलेल्या मुलाचं कौतुक, त्याचं वर्णन जशी त्याची आई तेवढ्या श्रद्धेनं तेवढ्या एकाग्र मनानं ऐकते, बस कथा तशी ऐकावी. बऱ्याच जणी आपल्यामध्ये देहानं इथे असतात, पण मन मात्र घरी. घरी काय चालू असेल, मालक जेवले असतील की नाही, देहानं येत आहेत, पण मन मात्र इथं अजिबात लक्ष काही जणांचं नसतं. आता तुमचं लक्ष आहे की नाही हे चेक करायचं कसं, त्यालाही पर्याय आपल्याकडे, उपाय. सगळ्यांनी अशा हात वरती करा आणि माझ्या सोबत टाळी वाजवायची. तुमची टाळी जर का मला चुकून दुसरीकडे वाजली, शेजारी लक्ष द्या, समजायचं यांचं लक्ष कथेमध्ये नाही. सगळ्यांनी टाळी माझ्या सोबत वाजवायची, सोबत सोबत. सोबत सांगितलंय मी, सोबत. हा, सोबत सोबत सोबत. याला म्हणतात चित्त जागेवर नाही. किती सांगा तरी आपलं अजिबात मन इथं थांबत. सांगितलंयच अगोदर, मन हे चंचल चपळ, जायला आणि यायला त्याला वेळच लागत नाही. कुठं जायला आणि कधी जाईल पत्ता लागत नाही. त्याकरिता आपलं चित्त देऊन श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करायची आहे. किती श्रद्धेनं श्रवण करावी, भगवान परमात्माची भक्ती कशी करावी. भगवान परमात्माच्या चरित्राच्या नंतर सुंदर अशी कथा येते पहा. भगवान परमात्माचे एक लाडक्या भक्त आहेत. लहानपणापासून अखंड भगवान परमात्माचं भजन करावं. ज्यांनी प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम, सासों की माला पे सिमरू में सीताराम, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम.
भगवान की जय। ज्यांनी भगवान परमात्माचं श्वासावरती भजन करावं, लहानपणापासून अखंड भगवान गोपाल कृष्णावरती नितांत प्रेम आहे। जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आई वडिलांनी कौतुक करावं, पण एकदा का मुलगी मोठी झाली बाबांनी सांगावं भजन करू नको, पाठी लावत आपण मुलीनं भजन करू नये। बाबा भजन कधी, माझी मद झाली अनावर वाचा, कधी भजन चालू होतं मलाच कळत नाही। पाठी लावत आपण भजन कर, पण नाचू तरी नको। पाऊल कधी नाचतात हे लक्षात राहत नाहीये। स्वतःच्या वडिलांना सांगावं एकतर भजन बंद कर, नाहीतर कायमचं स्वतःचं तोंड बंद कर। आईला विषाचा प्याला घेऊन पाठवलं, विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचं प्राशन केलंय। सांगितलं मीरा अगं भजन बंद कर, नाही भजन बंद करू शकत। एका वेळेला हा देह जरी सोडला तरी भजन नाही बंद करणार। स्वतःची आई काकुळतीने सांगू लागली, जसं विष प्यालं दूध प्यावं तसं विष पिली। पूर्ण शरीर काळं निळ झालंय, जमिनीवरती धडकन पडली डोंगर कोसळल्यासारखी। आणि आईनं धाय मोकळून रडू लागली की जी आई स्वतःच्या हातानं लेकीला विष देत असेल, धिक्कार आहे त्या मातृत्वाचा। ती आई नाही म्हणावं लागेल, पण वडिलांचा शब्द पाळावा लागला, तुझ्या बाबांचा शब्द पाळावा लागला। माहिती होतं भगवान गोपाल कृष्णाचं भजन घेतलं आणि नाम घेतलं तर देहभान विसरून जाते। पूर्ण शरीर काळं निळं पडलेलं होतं। कानाजवळ आली आणि तीनदा म्हटली कृष्ण कृष्ण कृष्ण। जसा उच्चार केला भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती काळी पडली आणि संत मीराबाई परत मूर्छितपणा नष्ट झालेला आहे। भगवान परमात्माचं भजन करू लागल्या। जगाच्या मालकावरती परिणाम झाला विषाचा, पण संत मीराबाईंवरती नाही। ज्या वेळेला पाहिलं तीच मुलगी काही कालांतराच्या नंतर एका मंदिरामध्ये आली, अखंड भजन चालू आहे। जवळची एक मावशी होती, कारण पहा तुम्ही कधी आपण देवाला समर्पण केलेलं असेल तर पोटाची चिंता आपल्याला करायची कधी गरजच पडत नाही। देव काही ना काहीतरी व्यवस्था करून देणार। आता वाटतं इथं खायला भेटल की नाही, पण त्यानं व्यवस्था केलेली आहे। भात एवढा शुद्ध असेल त्याच्या प्रती तर तिथे काहीतरी व्यवस्था होत राहते। संत मीराबाईंच्याकडे गावातली एक व्यक्ती आली, जी बाई आली आणि तिने विचारलं भोजन केलंय का, डब्बा घेऊन तिथपर्यंत पोहोचली। मीराबाई पाऊल खेळून खेळून थकलेल्या होत्या, देवाचं भजन करत करत तोंड सुकलेलं होतं। भोजन केलं आणि परत स्वतःचं भजन चालू केलं। एक दिवस त्या मावशीला काहीतरी काम निघालं म्हणून स्वतःच्या मुलाला सांगितलं जा त्या मंदिरामध्ये अशी मुलगी आहे, त्या मुलीला हा डबा पोहोच कर। तो मुलगा निघून आलाय, नक्षत्रासारखी दिसणारी रूपवान ती मुलगी पाहिली। 22-23 वर्षाच्या मुलानं ती मुलगी पाहिली आणि देहभान विसरून गेला। त्याला वाटलं ही जर आपल्याला पत्नी म्हणून मिळाली तर। घरी आला, घरी आल्याबरोबर सांगितलं, आईने विचारलं डबा पोहोच गेला का, म्हणे हो आई। पण माता लग्न करेल तर त्याच मुलीसोबत। जसं डोंगर कोसळावा तशी माय धरणीवरती पडली, अरे तू बोलतोस काय, तोंडाला हात लाव। लग्न करण्यासाठी तयार नाही। 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, ती माता घराच्या बाहेर नाही, डबा बंद आहे, भोजन घेऊन कोणी आलं नाही। 4 दिवसाच्या नंतर संत मीराबाईंनी विचारलं माता मावशी का आल्या नाही तुम्ही? सांगितलं माझा मुलगा असं असं बोलतोय, त्याला पाठवून द्या म्हणे माझ्याकडं। तिला वाटलं मीराबाई लागवतील, पाठवून द्या म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्या मुलाला सांगितलं जा तुला मीरानं बोलवलंय। मीराबाईंनी बोलवलंय म्हटलं की तो मुलगा उड्या मारत मंदिरापर्यंत पोहोचला आणि सांगितलं मी त्याच दिवशी वरमाला तुझ्या गळ्यात टाकल, पण त्याकरिता तुला मी सांगल ते करावं लागेल। म्हणे का, कमीत कमी 1 महिन्यासाठी एक गोपाल कृष्णाची मूर्त देते, खूप मोठ्या पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन बसा, त्या मूर्तीकडे स्वतः एकटक पाहत 1 महिना फक्त भगवान गोपाल कृष्णाचं भजन करायचंय। 1 महिन्याच्या नंतर मी स्वतः वरमाला घेऊन येईल आणि तुमच्या गळ्यात घालल। 1 महिना तो मुलगा पिंपळाच्या वृक्षाखाली त्या मूर्तीकडे एकटक पाहतोय, भगवंताचं भजन करतोय। 1 महिन्याच्या नंतर मीराबाई वरमाला घेऊन येतात, त्याच्या गळ्यात टाकणार। विचारलं लग्न करायचं होतं ना माझ्याशी, त्यावेळेला तो मुलगा सांगतोय कोणासोबत लग्न आणि काय लग्न, माझं लग्न झालंय पण त्या भगवान गोपाल कृष्णाच्या वरती। जसं की संत मीराबाईंचं गोपाल कृष्णावरती लग्न व्हावं
त्यांच्यावरती नितांत प्रेम करावं आणि अखंड भगवान परमात्माचं नाम कंठाशी वाईट बुद्धी सुचलेल्या व्यक्तीला सुद्धा सद्बुद्धी सुचवण्याचं काम ज्यांनी करावं संत मीराबाई अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करतायत। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। अरे वो कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठे संतों के संग रंग मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन। पदनी सा 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 पदनी सा 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 पदनी सा नि सा रे सा सा नि सा रे सा सा नि सा रे सा सा नि सा रे ग ग रे म म ग प प प द ग ग नि नि सा नि द प र न नि विष दिया मनो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, लगन मेरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन। लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। लागी लागी लगन लागी लागी लगन। अखंड भगवंताचं भजन करावं। मला सांगायचंय भक्ती असावी पण अशी असावी, वेळ भेटला तर कथेला येईल आणि अडचण आली तर आजचे दिवस सुट्टी असं नाही चालणार।